आपण लास्ट लेक्चरला काय बघितलं होतं, मेथड ऑफ इंटिग्रेशन. त्यातली पहिली मेथड बघितली होती इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. तर आज बघूया इंटिग्रेशन बाय पार्ट्स. तर इंटिग्रेशन कॅन बी सॉल्व्ड बाय युजिंग इंटिग्रेशन बाय पार्ट्स. तर सेकंड मेथड आहे, सो म्हणूया मेथड नंबर 3 आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्स. तर थेरम लिहून घ्या सर्वांनी, प्रूफ साठी विचारतात एक्झामला. थेरम if u and v are functions of x, if u and v are functions of x, then prove that integration of u v dx equal to, तर बघा इथं u फर्स्ट फंक्शन आहे, v सेकंड फंक्शन आहे. जसं आपण डिफरन्शिएशन मध्ये प्रोडक्ट रूल बघितला होता, इंटिग्रेशन मध्ये काय असतं बाय पार्ट्स. तर u फर्स्ट फंक्शन आहे, v सेकंड फंक्शन आहे. तर बघा फर्स्ट फंक्शन आहे इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन मायनस इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन इनटू डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. तर डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन म्हणजे डेरिवेटिव्ह ऑफ u इनटू dx. तर आपल्याला हे प्रूफ करायचे इंटिग्रेशन बाय पार्ट्स. तर आपण याचं प्रूफ बघूया, बरोबर. सो प्रूफ फर्स्ट वन इज हियर गिवन u and v are functions of x. Given u and v are functions of x. This can be given u and v are functions of x. Now we consider, in RHS we consider integration of v dx equal to w. So we consider integration of v dx is equal to w. So equation number 1. म्हणजे इंटिग्रेशन RHS ला गेल्या काय होईल डेरिवेटिव्ह, बिकॉज इंटिग्रेशन मीन्स अँटी डेरिवेटिव्ह मीन्स क्लिअरली v इज इक्वल टू, आता LHS ला इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट आहे म्हणून RHS ला गेलो काय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट x मीन्स क्लिअरली dw by dx. सो इक्वेशन नंबर 2. Now we consider derivative of u into w. बरोबर. मग u into w चा डेरिवेटिव्ह काय आहे? u is first function, w is second function. Clearly use product rule. तर काय प्रोडक्ट रूल, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डिफरन्शिएशन मध्ये बघितलं होतं आपण. कोण सांगितलं? फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिवेटिव्ह ऑफ second function plus second function as it is derivative of first function. आता हे डेरिवेटिव्ह आहे, RHS ला गेल्यावर काय होईल इंटिग्रल. म्हणजे बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन we get, by definition of integration d by dx becomes integral RHS with respect to x. RHS करें u dw by dx plus w du by dx and LHS u w. मग पण w म्हणजे काय कन्सिडर केला आपण रे फ्रॉम 1. w is integration of v dx. So u as it is replace w by integration of v dx is equal to integration of u as it is derivative of w with respect to x is v plus
w is from 1, w is integration of v dx and du by dx as it is, du by dx as it is with respect to x. मग इथे काय करूया, जसं आपण सम रूल वापरायचं डिफरन्शिएशन मध्ये, इथे प्रत्येक टर्म इंटिग्रेट करूया, दोन्ही टर्मला सेपरेट इंटिग्रेट करूया. म्हणजेच काय, इंटिग्रेशन ऑफ u LHS as it is, u into integration of v dx is equal to इंटिग्रेशन ऑफ u v dx is, म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ u v dx प्लस इंटिग्रेशन ऑफ काही असं करूया, इथं राउंड ब्रॅकेट टाकूया आणि बाहेर स्क्वेअर ब्रॅकेट टाकूया. ज्याची इंटिग्रेशन ऑफ, कारण की डबल इंटिग्रेशन येणार आहे इथं, म्हणून आपण काय केलं, राउंड ब्रॅकेट टाकला आणि बाहेर स्क्वेअर ब्रॅकेट. म्हणजे जी इंटिग्रेशन ऑफ इंटिग्रल साइन आत गेलं, इंटिग्रेशन ऑफ v dx इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x. बरोबर, म्हणजेच काय येते, आता आपल्याला प्लस u dx पाहिजे, सॉरी प्लस इंटिग्रेशन ऑफ u v dx, बरोबर, ही LHS आहे. मग काय करूया आपण, हे इथेच ठेवूया, इंटिग्रेशन ऑफ u v dx बरोबर u into integration of v dx as it is. हा ही जी सेकंड टर्म प्लस आहे डबल इंटिग्रेशन वाली, LHS ना, इतर काय होईल, मायनस प्लस बिकम मायनस, म्हणजे जी मायनस इंटिग्रेशन ऑफ v dx into du by dx with respect to x. तर असं करूया, हे आपण व्यवस्थित लिहूया. बघा असेल तर u इंटिग्रेशन ऑफ v dx as it is, तर ही जी सेकंड टर्म प्लस आहे, इंटिग्रेशन ऑफ v dx into du by dx into dx वाली, ठीक आहे, म्हणजे जाईल मायनस इंटिग्रेशन ऑफ v dx into du by dx into dx. आणि काय राहणार आहे ला, इंटिग्रेशन ऑफ u into v dx. बघा बरं झालं का बघू, फक्त काय आपल्याला जी RHS मिळाली ती इथे LHS आहे. बघा, इंटिग्रेशन ऑफ u into v dx is equal to first function as it is, u integration of v dx minus integration of v dx into du by dx with respect to x. म्हणजेच काय करूया आपण, RHS ला LHS बनवूया, LHS ला RHS, म्हणजे जी इंटिग्रेशन ऑफ u v dx is equal to u as it is, integration of v dx minus integration of v dx into du by dx with respect to x. तर हे काय आपलं which is required proof, हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, बरोबर. तर सर्वांनी व्यवस्थित प्रूफ लिहून घ्या, आणि जर काही कोणाला समजलं नसेल तर विचारा.